तर मंडळी, तुम्ही माझं घर तर बघितलं असालच, म्हणजे ह्याच्या अगोदर. पण जेवढ्या आता या बाहेर जेवढ्या लाईट आहेत ना, तेवढ्या सगळ्या सोलारवर आहेत. हा बघा त्याचा लुक. गुड मॉर्निंग मंडळी, कसं आहे? आज बरे आहात ना? तुमचा दिवस आजचा खूप छान जाऊ. आज काय नाही, आज कडकडीत मॉर्निंग आहे. कडकडीत ऊन पडलं आहे. आता आपल्याला सोनचाफा आणि एक हजारी मोगरा आहे, त्याला पाणी घालावं लागेल. कारण 3-4 दिवस पाऊस पडला नाही आणि ते असंच प्लास्टिकच्या पिशवीत आहे लावलेलं कलम. त्याच्यामुळे त्याला आज पाणी घालणं गरजेचं आहे. चला ते करूया पहिला. ते कलम आहे, हे इथे आहे. पाऊस पडत असताना काय वाटत नाही, पण अदर डेज लागतं पाणी त्यानं. आणि थोडं पाणी आता याला घालावं लागणार आहे. काय झालं आहे, झाड आत्ताच लावलं आहे, त्यामुळे पाणी घालावं लागणारच आहे, नाहीतर मरून जायचं. बाकी काय नाही. तसं ते खोल खाली गेलेलं आहे, तसं काय प्रॉब्लेम येणार नाही म्हणा त्याला. पण हे बघा, थोडीशी पानं पिवळी पडायला लागली. मधली बाकीची हिरवीगार आहेत, पण तरीच तर पाणी घातलं तर बेस्ट राहील. खरं तर ना, ते खोबरं की माझ्याकडे अगोदर तास घासायला आता जमायला लागलं. आता काय त्याचं वाटत नाही, आता पटापट किसून होतं माझ्याकडनं. पहिल्यांदा मला हे जमायचंच नाही, म्हणजे किती वाटायचं लागेल का सुरी, हे पिळी किंवा काय होईल. पण आता सवय झाली, त्याच्यामध्ये वाटत नाही. आता पटापट किसून पण होतं. आणि वाटी लहान असतो किंवा मोठी असतो, त्याचा जमतो. तुम्ही कशाने खोबरं किसता? मला ते हाताने करायचं असतं ना, किसायचं, ते जमतच नाही. ते मस्त वेळेवर पटापट होऊन जातं, काही वाटत पण नाही. हे बघा, साफ निघून गेला. चला, मसाले भात बनवणार आहे. तर पहिला आईला वाढून देऊया. चला आता मी पण जेवून घेतो. मला पण खोबरं खूप आवडतं मसाले भातात. चला जेवून घेऊया, या जेवायला. आता परत संध्याकाळी भेटू, कुठचं तरी काम करताना. आता विषय काय माहिती आहे की ही सोलारवर चालणारी माझी तोरणं होती, जी मी फोर्टला म्हणजे दिवाळी किल्ले बनवण्यासाठी वापरायचो. तर ती आता याच्यावर सोडायचा विचार करतो आहे, जेणेकरून ती दिसायलाही छान दिसेल. असं काहीतरी करायचा विचार चालला आहे आता. चला लावून घेऊया, म्हणजे उद्या किंवा संध्याकाळी हा व्ह्यू छान दिसेल. चलो, आता एक काम केलं आहे, याला इथे प्लेस केले, म्हणजे इथे कंटिन्यू ऊन मिळतं आहे सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत, म्हणजे संध्याकाळपर्यंत 4:30-5पर्यंत मिळते. म्हणजे त्याच्यात तास तासात फुल चार्ज होतो. आणि याला आता कनेक्शन टाकून हे बघा, याच्यात अशी लाईन सोडलेली आहे आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे काही टेन्शन नाही. सो आता याचा रात्री लुक कळेल ऑल ओव्हर कसा दिसतो तो. एक प्रॉपर त्याचं फिटिंग केलं आहे बघा, आतमध्ये टाकून
हे बघा कटिंग केलेल्याची रिझल्ट. सतत कटिंग करत राहिलो आहे. मला जीवावर येत होतं कटिंग करत राहणं, पण हे बघा फ्लॉवरिंगला सुरुवात झालेली आहे. आणि यांच्या शेंड्यालाच फ्लॉवरिंग होतं, त्याच्यामुळे तोडत राहाल तेवढं फास्ट यांची ग्रोथ आहे आणि फुलं पण छान येतात. दिवाळीसाठीची पार्सल आली आहेत. पार्सल आता काय आहेत दाखवतो, वेट. या लाईट्स आहेत, पण ह्या जास्त लाँग नाही आहेत, मीडियम आहेत. सो त्यांचा वापर करायचा आहे आपल्याला, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन काय करायचं आहे. ही जी आहे ही 10 मीटरची आहे, आहेत तर 5-5 मीटरचे आहेत. त्याचा वापर तुम्हाला सांगतो. ही USB बेस आहे. हे बघा USB वर चालते, पॉवर बँकला वगैरे किंवा चार्जरला लावून यूज करू शकता. 2.5 वॅट, नो टेन्शन. ओके, तर असा जुगाड आहे केलेला. म्हणजे मी चौकशी म्हणजे मॅन्युअली बघितलेलं तर विषय असा झालेला की हा जुगाड करायला अंदाजे 120 रुपये खर्च येत होता आणि हा 2 जुगाड करायला अंदाजे 300 रुपये खर्च येत होता, म्हणजे इथे लोकल मार्केटला. सो मी ते ऑनलाईन मागवलं आणि ते पण दोनही निम्म्यापेक्षा निम्म्या किमतीला मिळालं. सो बेस्ट आहे. आता ह्याचा उपयोग तुम्हाला दाखवतो. मागच्या वेळेचा जुगाड फसला होता, पण यावेळी जुगाड प्रॉपर जमलेला आहे. म्हणजे मी वाढवून घेतला, म्हणजे 2.5 वॅटची मोटर होती पण ती चालत नव्हती म्हणून 5 वॅट केला आणि याचं कनेक्शन इथून म्हणजे ह्या वायरच्या मार्फत इथे दिलं आहे. ठेवा, म्हणजे डे टाईमला हा वर्क करेलच, हा पॅनल वर्क करेलच डे टाईमला, पण नाईटला इथे कनेक्शन दिलं आहे आणि ते कनेक्शन बाहेरून घेतलं आहे असं बॅटरीला. सो आता एक मिनिट, हे बघा आता सोलरची म्हणजे संध्याकाळ झाली, सोलरची पॉवर कमी होत आली. आता स्विच ऑन करतो आणि तिकडे बघा, म्हणजे रात्रीसुद्धा आता हा काम करणार आहे. जेव्हा आपल्याला रात्री पाहिजे असेल त्यावेळी आपण हा ऑन करून काम करू शकतो. आता फक्त राहिला विषय असा की रात्री तो प्रॉपरली दिसण्यासाठी काहीतरी बाजूला बनवायला लागेल, असं की जेणेकरून त्याच्या तुषार आहेत त्याच्यावर लाईट पडेल. मघाशी जी पार्सल आली होती ना, त्याच्यातलं एका तोरणाचा जुगाड करून इथे रिंग लाईट बनवली फाउंटनसाठी. आता रात्री याला चालू करून दोन्ही दाखवतो तुम्हाला की कशी दिसते ही लाईट. चलो, तर मंडळी तुम्ही माझं घर तर बघितलं असालच, म्हणजे ह्याच्या अगोदर पण जेवढ्या आता या बाहेर जेवढ्या लाईट आहेत ना तेवढ्या सगळ्या सोलारवर आहेत. एकही लाईटला इलेक्ट्रिसिटी यूज नाही आहे, टोटल लाईट आहे. ते तोरण म्हणा किंवा बाकी सगळं काही असेल जे काय असेल ते. आणि अजून एक गोष्ट सोलारवर केली आहे ती म्हणजे फाउंटन. हा जो फाउंटन आहे हा पण सोलारवर केला आहे. दुसरी गोष्ट हे बघा, हे जे आता बनवलं ना गेट, त्याला जे तोरण आहे ते पण सोलारवरतीच आहे. त्याचा सोलार पॅनल हा बघा, हा त्याचा सोलार पॅनल आहे जे याला यूज आहे. आणि आता चालू करतो आहे आपण फाउंटन. त्यासाठी अजून एक इथे स्विच आहे. फाउंटन चालू झालं आहे रात्री आणि आता एक स्विच ठेवला इथे, तर ऑन करावा लागेल. हा ऑन केला की रात्रीच्या वेळी फाउंटन स्टार्ट. हा बघा त्याचा लुक. खाली पण तशीच रिंग लाईट ठेवली आहे मी, म्हणजे हे जे तोरण होतं म्हणजे याच टाईपचं तोरण जे आहे ते मी इथे ठेवलं आहे. फक्त त्याला गोल राऊंड शेपमध्ये
कारंज्यांच्या खाली ठेवलं आहे गुंडाळून. आज हे टेस्टिंग झालेलं आहे बऱ्यापैकी, कारण हा गेल्या वर्षी काढून ठेवलेला दिवाळीत तो अजून लावला नव्हता, कारण त्याचा वापर तसा काय नव्हता, त्याच्यामुळे चार्ज नव्हता. जेवढा 2-3 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जेवढा चार्ज झाला तेवढं ही लाईट एवढी दिसते. नाहीतर मग फुल चार्ज असेल तेवढी ब्राईट लाईट दिसते याची प्रॉपर. आणि जुगाड सक्सेसफुल झालेला आहे फायनली, म्हणजे रात्री प्रॉपर चालू शकतो. आणि बघा साहेब निवांत बसलेत उजेडात त्याच्या. 1 2 इकडे हवाई 3, अजून एक कुठेतरी आहे, तो पायात येत असतो कुठे ना कुठं मध्ये मध्ये. तर अशी सध्याची फायनल कंडिशन आहे. हे बघा, हे ते रान उगून येऊन घातलेलं होतं, त्याची आता काही गरज नाही. पाऊस कमी झाला असो काही गरज नाही, काढून टाकलं. आज ही इकडच्या म्हणजे ही अर्धी बाजू होती आणि इकडची झाड होती ती साफ करून घेतली, पण त्यात कोयते कुठेतरी राहिली आतमध्ये, अंधार पडला त्यात राहिली ते राहिली. चला आता जेवून घेऊया, मग बाहेरून बसूया. चेअर इथंच ठेवली, राहू दे म्हटलं. रात्रीचे 2:30 वाजलेत आणि मी व्हिडिओ बनवते. हे बघा, बाकीच्या सगळ्या लाईट ऑफ केल्यात, एकच चालू ठेवली. म्हणजे संध्याकाळी 6:30ला चालू केलेली, तर 2:30 वाजले. अजूनही फोर्स तेवढाच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मध्ये मध्ये काय काय अडकतं त्याच्यामुळे तो फ्लो थोडासा कमी जास्त होत असतो. पण 6:30ला चालू केला, आता वाजले 2:30, अजूनपर्यंत व्यवस्थित चालू आहे. ना लाईट डिम झाली ना काही प्रॉब्लेम आहे. तर आता त्याला बंद करणार मी स्विचवर, कारण सकाळी तो सोलरवर चालू राहील, जे पॅनल आहे त्याचं ओरिजिनल त्याच्यावरती. त्याच्यामुळे आता त्याला बंद करणार थोड्या वेळाने, एक 5-10 मिनिटाने. आता मी बाहेर बसलो, कारण काय की मला व्हिडिओ अपलोड करायचं यूट्यूबला आणि फेसबुकला पण शेड्यूल टाकूनच टाकतात आजकाल. त्यामुळे एक 15-20 मिनटं जातील त्यात. झोप आली आहे पण ठीक आहे, चलता है. अरे साहेबा, काय झोपा जेवायचं काय की नाही? नाही तर बंद करणार लाईट आहे.